वर्षानंतर काजलचे लग्न झाले. अमितचे प्रमोशन होऊन तो विदेशात नोकरीसाठी गेला, तर रमेशचे काश्मीरला पोस्टिंग झाले होते. रामभाऊ आणि लीलाच्या आयुष्यात आता सोन्याचे दिवस आले होते. परंतु आपल्या मुलांच्या आयुष्यात कसलीही कमतरता नको म्हणून दोघेही लोकांच्या शेतात मोलमजुरी करतच होते. काही दिवसांनंतर लीलाला अस्वस्थता जाणवत होती, तरीही ती शेतात कामासाठी जात होती. एक दिवस अचानक ती काम करता करता शेतात चक्कर येऊन पडली. शेतमालकाच्या मदतीने रामभाऊने तिला त्यांच्या गावातील एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथल्या डॉक्टरांनी काही तपासण्या करून तिला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवा असा त्यांना सल्ला दिला. रमेशला आपल्या आईची खबर कळताच तो दुसऱ्याच दिवशी विमानाने त्यांच्या गावी परत आला आणि त्याच्या आईला जिल्ह्याच्या ठिकाणी एका चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिच्या शरीराच्या खूप तपासण्या केल्यानंतर तिला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं.